चला उठा. सूर्य डोंबलावर आलाय. श्याम्या लवकर आला नाहीस ना तर चहा मिळणार नाही बघ तुला. गुड मॉर्निंग मॉम. गुड आफ्टरनून. या या चहा डोसा. येस. हा अरे वा, चहा सोबत डोसा पण आहे तर. मग तुझा बाप बसलाय तिथे डोसे घालायला. आज कोणी येणार होतं का ग आई? कोणी आलं होतं का? कोणी येणार होतं का? पोस्टमन पोस्टमन. हा नाही नाही, हा सावकाश. मस्त झालाय चहा. कोणी केलाय ग? तुझ्या बापानं. तरीच काहीतरीच. काहीतरीच मला नाही आवडला. हा. मला नाही आवडला. बस. मला नाही आवडला. ए आये, ए मॉम, ए आये. काय आहे? क्या नुसतं ओरडतोय तुला. काही नाही, जा. काय नाही. कसं तुझा चेहराच सांगतोय. नको सांगू रे चेहऱ्या. हा काही नाही. कसं नको सांगू रे चेहऱ्या. तेही नाही कानफडात तुझ्या. मी काय म्हणतो आई, मला खूप दिवसापासून तुला काहीतरी सांगायचंय. तुला की मी किती ग कष्ट पडतात. तुला ग कष्ट ग किती ग पडतात. हो ना. हो ना. पण कुणाच्या तरी हे सगळं लक्षात येते. बरं वाटतंय. नशीब माझं. अगं तुला किती कष्ट पडतायत हे ह्या घरात कोणाच्या लक्षात येत नाही, फक्त माझ्या लक्षात येत आहे. आता तूच बघ म्हणजे झालं. मी बोलले की माझं तोंड दिसतंय. मी म्हणतो आपण तोंड घालावंच कशाला. हे तुला खाली कंबरड्या. आई आता तुझे सगळे कष्ट बंद. बंद म्हणजे सगळे बंद. म्हणजे काय करणार? म्हणजे तू वाढायचं, तिने जेवायचं, तू हंतरायचं, तिने झोपायचं. काय? असं मी तिला सांगीन. हे तू लक्षात ठेव. बाकीचं मी बघून घेतो. आता बघूया की तुमच्याकडे कुठली मुंदरी येते. सुंदरी नाही ग, सुंदरी. दया ही सुंदर मुलगी आहे. दया ही खूप छान मुलगी आहे. दया ही मुलगी आहे. ही दया कोण? ही दया कोण? हे दया आणि ते. ही दया कोण? सांगतोच. हा दया ही छान मुलगी आहे. दयाची आणि तिची आणि माझी ओळख तिचं घर बांधताना झाली. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशी आमच्या दोघांचीही इच्छा झाली. पण आम्ही दोघांनीही ठरवलं की दोघांच्या आईवडिलांची परवानगी घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे जायचं नाही. परवा मी माझ्या वडिलांची परवानगी घेतली. त्यांनी घाबरून चटकन देऊन टाकली. मग मला एकदम आठवलं, अरे आपण तर परम मातृभक्त. मला श्यामची आई आठवली. मी लगेच तुझ्याकडे आलो. आई, आमच्या दोघांना लग्नाला परवानगी दे, नाहीतर पंजाबचं तिकीट काढून दे. हाक मारितो आई आई. हो तुझं सगळं सांगून झालं. हो घेते ती पेन आणि वही घेते आणि मी सांगते ते लिहायचं. बोलला आता फाशी, मरेपर्यंत फाशी. हे कंबरड्यात देते. आईला सारखी आमची लाथा मारत असेल. बहुतेक पायाळू असावं. पायाळू नाही, मायाळू, कृपाळू, जर्दाळू. ये इकडे हो लिहायला बस. हो तुझ्या गर्दीत सामानाच्या आम्हाला काही नाही सांग. मुलगी
5 फूट 2.5 इंच असली पाहिजे. हो. त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त चालणार नाही. नाही. मुद्दा नंबर 2, हा. लख्ख गोरी हवी. गहू वर्णी, सावळा वर्ण चालणार नाही. उकडा तांदूळ चालणार नाही. मती धडधाकट हवी. घरातील अजागड बापलेकांच्या आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सासूच्या कामाला तिने मदत करायला कमी होता कामा नये. हो. तिने दमून जाता कामा नये. येस. हा. जाता कामा नये. नाही. येस. तिचं नाक मोठं आणि तरतरीत असलं पाहिजे. भजी वडा चालणार नाही. नाही. हात तिचे डोळे काळे भोर असले पाहिजे. अंधेरी चर्चगेट चालणार नाही. 6, तिचा बांधा सुरेख असला पाहिजे. नाहीतर धुणं वाळत टाकायची काठी, नाहीतर धान्याचं टिपाट चालणार नाही. नाही. 7, तिचे केस काळे कुरळे असले पाहिजे. सुत्तर फेण चालणार नाही. 8 कान टोचलेले पाहिजे. 8 कान टोचलेले. हा, घरातील सगळ्याचे कान टोचलेले हवे. 9, भाषा मऊ पाहिजे. येस. इंग्रजीचा बडेजाव चालणार नाही. 10, ती कमीत कमी 10वी शिकलेली असली पाहिजे. कमीत कमी शिकलेली हवी. 10वी लिहिलंय ते कंसात. यादी. लिहिलंय कंसात. 11, 11. तिने साडीच नेसली पाहिजे. नेसलीच पाहिजे हा. बाबा, नेसलीच पाहिजे. 12, तिच्या कपाळाला कुंकू नसलं तर बत्त्याने चांगलं कपाळ मोक्ष करेल तिचं. काय घाल मला काय त्याचं. 13, माहेरचा टेंबा मिरवता कामा नये. पेंड्याची मुलगी चालणार नाही. 14, 14. हे नक्की बस 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 बस. अरे बापरे, केवढा या आधी. आई हे ग तुझं 13वं. नाही माझं 13वं ग. पण ह्याचं करायचं काय. अरे हा. त्याच्या कॉपीच काढून ठेव. हा. आणि स्टेशनवर उभं राहून हे घ्या, हे घ्या, 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 तुम्ही पण घ्या, हे तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या असं म्हणू. हे बघ, त्यातल्या अर्ध्या कॉपीज मला दे. हा, म्हणजे तू अंधेरी स्टेशनला उभी राहा. एक देते का? मी एक नाही. त्यातली एक कॉपी बाबांना द्यायची. हो. हा. आप्पांना पण द्यायला पाहिजे. आप्पांना मी परवाच परवानगी घेतली आहे आप्पांची. परवा नाही का, परवाच्या दिवशी त्यांचा एक कपाचा कान खळकन फुटला होता. घाबरले होते, तेव्हा मी त्यांची परवानगी घेऊन टाकली. आता या सगळ्या अटी आपण सांगितल्या. हो. तर त्यातली एक अट जरी कमी असलेली ती मुलगी आली तर तिला आपल्या घरात थारा नाही. अगं आई, एवढ्या अटी असल्यावर मला एक तरी मुलगी मिळेल का. हे बघ, हे तुझं लग्न ठरल्यापासून मी माझा हे सगळे प्रश्न सोडवलेले आहे. आता तुझ्या बाप्पासारखं टाळकीर कीर एक 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 करत तू माझं डोकं खाऊ नको. जा लवकर आंघोळीला. जातो. हा. आई, ठाऊक आहे का तुझं काही. काय माझे पप्पू वडील कुठे गेलेत. पप्पू? परमपूज्य. अरे ते सकाळीच मॉर्निंग वॉकला गेले. मॉर्निंग वॉक सकाळी. पण ते रोज तर ते संध्याकाळी जातात ना. रोज काहीतरी गोड घालून ठेवलाय त्यांनी.
तरीच म्हटलं सकाळपासून ते तोंड का चुकवत आहेत. आता येऊ दे त्यांना, चांगलं त्यांचं टाळकं सटकून काढते बघ. हा मी लवकर अंघोळ करून येतो. म्हणजे काय? म्हणजे मला लाईव्ह टेस्ट मॅच बघायला मिळेल. ते मेला अगदी बापाच्या वडिलांवर गेलेला आहे. अरे अरे पोस्टमन आलेला आहे. हो, हो. जाते पत्र घेऊन. हो, हो. आपणच्या नावाचं पत्र आहे. हो, काय वास येतो याला. मस्त. पण मी काय म्हणतो आई, आपणच्या नावाचं पत्र आलंय ना, कशाला उगीच आपण फोडायचं. त्यांचं काहीतरी खाजगी बिजगी असेल तर मी त्यांच्या कपाटावर नेऊन ठेवतो. हे बघ शाम्या, हां. त्यांचं खाजगी सार्वजनिक सगळं काही मला माहीत आहे. त्यामुळे फोड पत्र. असं म्हणतोय. हां तूच फोड. माझ्या लाडक्या प्रियतमा व्यंकटेशा. माझा लाडका आ अगोई बाईचं पत्र. माया. माझ्या लाडक्या प्रियतमा व्यंकटेशा, गेले 4 दिवस तू माझ्याकडे का बरं फिरकला नाहीस. माझ्या डोळ्याची पाखरं तुझी वाट पाहता पाहता थकून जातात. अगं सत्वे, तुझ्या डोळ्याची भोकरं का झाली नाही ग. तुला माहीत आहे ना की मी तुझं दर्शन जर मला झालं नाही तर मला अन्नाचा एक घासही खाली उतरत नाही. माझं मन तुला समजत का नाही व्यंक्या. व्यंक्या व्यंक्या, इथपर्यंत माझं गेली होय तुमची. या या घरी या, बघते तुम्हाला. लाडक्या, विसरलात का ते पूर्वीचे दिवस. कोर्टात जातोय असं सांगून तुम्ही माझ्या घरी यायचा. बरोबर आहे, कोर्टात कोणी कुत्र विचारत नाही ना. मग आपले चालले मुंगायला. मला कसले कसले सावट विनोद सांगायचा. मला नाही कधी सरदारजीचे विनोद सांगितले ते. हसून हसून माझी पुरे वाट व्हायची. निमी अचानक तुमच्या अंगावर आदळायची. म्हैस कुठली. तुम्हाला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून केसावरून हात फिरवायचा. बरोबर आहे, सतत टाकले आहे ना, फिरवत बसा आपला हात. बघते मी तुम्हाला. या सगळंच कसं लिहायचं रे पत्रातून. तुझ्या या मूर्ख आणि कजात बायकोच्या हातात ते पत्र पडलं तर ही महामाया वाचेल ना. महामाया म्हणे. महामाया म्हणजे मी तिची पर्वा करत नाही. तू हे करू नकोस. कारण वेलकुल्या टंकुल्या, अरे पंडितल्या, आता घरात पाऊल टाक तू घरात पाऊल. म्हणजे बघते तुला. हां, मला आता तुझ्याशिवाय नाही ते राहावं. ये ना तू माझ्याकडे. कायमचा निघून ये. मी तुला तुझी सेवा करीन. तुला फुलासारखं जपेल. हे काय तर फूल म्हणे. भोपळा दिसतोय नुसता. व्यंक्या, तुझी पूजा करीन. तुझी पापी घ्यायला ही विरहिणी माया किती आतुर. ये ना रे व्यंक्या, ये ना. तुझी आणि फक्त तुझीच लाडकी माया साने. अरे शाम्या शाम्या. अरे शाम्या आई घोड्या. अरे ये ये ये. अरे तुझ्या तोंडाला आग लांब मेल्या. अरे तुझ्या बापाला एका बाईचं पत्र आलंय बघ. पत्र काय 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 आलंय पत्र बघ. हा मेला रावण आंघोळ करायला गेलाय. लवकर पण यायला तयार आहे. अरे शाम्या, अरे ये की शाम्या. अरे शाम्या.
हे बघ तुझ्या बापाला एका बाईचं पत्र आलंय. काय 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 लिहिले. अरे माझ्या थोवाडाकडे काय बघतोस. वाच ते. सगळा पोरगा लग्नाला आलाय या व्यंक्याचा. त्याला लाज नाही रे, लाज नाही. तो बाहेर जाऊन शेण खायला लागलाय. येऊ दे त्या व्यंक्याला. ये आता व्यंक्याला तुझं टंगरं तोडून त्याच्या पाय तुझ्या हातात देते बघ. हा त्या नावाची शांता नाही, सांगते. शांत हो आई, शांत हो. शाम्या, तू मला शांत व्हायला सांगतोस. हा अरे मी कुठली आहे माहिती आहे ना, मी भिवंडीची आहे. हा आता येऊ दे त्या शांता व्यंक्याला. चांगलं त्याची खांडोळी करून तुझ्या टिफिन मध्ये घालते. हा येऊ दे आता, त्याशिवाय मी नावाची शांता नाही बघ. अगं पण ह्याचा काही उपयोग आहे का. अरे अख्खी मी या घरात जिवंत उभी आहे आणि हा व्यंक्या अरे बाहेर जाऊन शेण खातो रे, शेण. हा माझ्या चांगल्या सोन्यासारख्या संसारावर तो ना निखारे होताला निघाला आहे. निखारे. हे बघ आप्पा हसताय. अरे टकल्या बघते तुला मी. पण म्हणजे तू आता आप्पांना बोलणार हा? नक्कीच बोलणार. मी नुसती बोलणार नाही, त्यांना कानाखाली चांगला जाळ पण काढणार आहे. हा आणि शाम्या, हा तुझा व्यंक्या स्वतःला काय धर्मेंद्र समजतो काय. ए मा काय ए मा, तू खूप मोठी चूक करते असं नाही का वाटत तुला. चूक? कसली चूक. अरे माझ्या घरात आल्यावर संसारावर माझा नवरा हा निखारे ओतायला निघालाय. त्याला मी वळणावर आणू नको तर काय त्याची पूजा करू. हो तू माझ्या वडिलांना वळणावर आण, पण कसं आणशील. वळणानी वळणाला वळणावर आण. अगं हे बघ, ते केव्हाही त्यांची पूर्ण तयारी झाली आहे त्या बाईच्या घरी राहायला जायची. केव्हाही उठतील आणि जातील. तुझ्याबद्दल त्यांना काहीही आकर्षण नाहीये, ते दिसतंही या पत्रातून. काय सांगू रे शाम्या तुला. काय सांगते ग आई. अरे आता यांनी घर सोडून जाता कामा नाही रे अजिबात. इथं मी एवढं हौसेने सगळं घर सजवलेलं तू बघितलीस ना. आम्ही बघितलंय ना माझ्या डोळ्यांनी. तुझी हौस आणि आमची मौज. आणि हा मेरा व्यंक्या अरे त्या या एवढ्या चांगल्या घरावर राख होताला निघालाय रे, राख. अगं पण तू अशी डोक्यात राख नको ओतून घेऊ, ती फुलं करपतील. जाऊ दे मरू दे, करपू दे की सगळी फुलं. हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे, तो आंतरबाह्य झालेला आहे आणि तो आपल्याला शांततेच्या मार्गाने सोडवावा लागेल. आई आता मी तुला काय सांगतो ते ऐक. तू आता माझ्या वडिलांची जरा मनधरणी करायला शिक. शाम्या, एवढ्या वर्षांनी मी त्यांची मनधरणी करू. हो काय करणार आता. नाही शाम्या, मला अजिबात जमणार नाही ते. हे व्यंक्या, तुझी पापी घ्यायला ही माया आधी शाम्या जमेल 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 हो. जमेल. आता माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटतंय हे तू जरा बघायला पाहिजे. म्हणजे काय करायचं. म्हणजे माझ्या वडिलांना कशात आकर्षण आहे हे सांगणारी एकच व्यक्ती आहे. कोण रे. माया सोने. नाव काढू नको ते मेलीचे या घरात. तोंडा ती काळी कुळकुळीत कर. लागू दे त्याच्या तोंडाला. तोंडे मेले. बाई केवढ्यांदा ओरडतीये. आप्पा चांगला इथपर्यंत आले होते. हत्ती आला होता पण शेपूट आणायला परत गेला. आपण आणायला पाहिजे रे त्यांना परत. आता आणायला पाहिजे. हो. आता ऐक, तुला थोडं कठीण जाईल पण आता तू माझ्या वडिलांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे.
नाहीतर उठतील जातील मायासानेकडे. जाऊ दे का? नको. हा, मी प्रयत्न करते शाम्या, हा. करते मी प्रयत्न. प्रयत्नांती माझे वडील. हे बघ, नाहीतर उठतील आणि जातील मायासानेकडे. जाऊ दे का? नको. आणि आता काय कर, तू जरा थोडं माझं ऐक. तुला थोडं कठीण जाईल, पण तू माझ्या वडिलांवर आता प्रेम करायला शिक. नाहीतर मायासाने माझी दुसरी आई. आई आई आई, तू माझ्या वडिलांशी आता जरा गुलू 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 बोल. हा, नाही तर अशी ही मोठी फुलं घालत जाऊ नको डोक्यामध्ये. अगं काय, त्यांना देवाच्या पूजेला बसल्यासारखं वाटतं. आता तू एक काम कर, त्यांना घे आणि 15 दिवस तू महाबळेश्वरला जा. मी इथलं माथेरान करून टाकते. माया साने का? सरदारजीचे जोक सांगताय. मीच मेली अंगावर आदळतीये. आता येऊ दे त्या व्यंठाला, येऊ दे त्या व्यंठाला. अहो मी अहो ऐकलं का? मला की तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोल, पण मला मारू नको. ते बसू. हां या, थकला असाल तू. हां हां, बस बसा. थकलाय का? काय हो, ही माया कोण? सगळी प्रभूची माया आहे. हे कोण दुसरीच आहे. हा, सान्याची माया आहे. तिचं नाव माया साने. तुम्हाला पत्र आले तिचं. तुला कसं कळलं? बस बस, कुणी फोडलं माझं पत्र? नाही, मी नाही. शाम्याने फोडलं. आणि तू ते वाचलंस? बोल, जाऊ का मायासाने? नको. माया नको, जाऊन बसले तू माया साने. हा, माझ्यात काय कमी आहे रे? कमी जरा जास्तच आहे तुझ्या. ते जास्तीच मी जरा कमी करेन. तू सांगशील तसं मी वागेन. एक कशी काय फोडली, केवढं रामायण केलंस, किती बोललीस. बोलशील पुन्हा का जाऊ मायासाने? नाही, नको. हां, आता तू जोक दे की एक कप काय डझन बर्फ पोट डझंट मॅटर. हे असले घाणेरडे जोक माझ्या घरात चालणार नाही. आता सगळे जोक तूच सांगायचे. हां, व्यंकू म्हटल्यावर भारी वाटतंय ना. मला एक सरदारजीचा जोक सांग ना. बैस. एक की नाही सरदारजी असतो.